नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर सणसवाडी परिसरात वृद्धांच्या सेवेसाठी स्थापन केलेल्या कृपा फाउंडेशन संचालित मानस वृद्धाश्रमाचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय. या प्रसंगी परिसरातील विविध क्षेत्रात काम करणारे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सणसवाडी नगरीचे उपसरपंच तथा महाराष्ट्र राज्य श्रमिक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजीव अण्णा दरेकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सणसवाडी गावचे सरपंच रुपालीताई दरेकर, माजी उपसरपंच नवनाथ भुजबळ, चेअरमॅन शिवाजीराव जकाते, सामाजिक कार्यकर्ते राजकुमार पाटील, दगडू नाना दरेकर, युवा पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष रिजवान बागवान, उमेश गायकवाड, पत्रकार ताताराम मोरे, सोनालीताई वानखेडे, अश्विनीताई गायकवाड आदी उपस्थित होते. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने संविधान दिन साजरा करण्यात आला. तसेच 26/11 मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वृद्ध सेवा हीच मानव सेवा या म्हणीप्रमाणे कृपा फाउंडेशन संचालित मानस वृद्धाश्रम प्रामाणिकपणे काम करीत आहे. त्यामध्ये मानस वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश जाधव, उपाध्यक्ष ॲडव्होकेट मनीषाताई वानखेडे, सचिव ॲडव्होकेट प्रकाश भोसुरे, सदस्य ॲडव्होकेट मयूर दरेकर, किशोर वानखेडे, व्यवस्थापिका श्रद्धाताई जाधव आदी पदाधिकारी अहोरात्र वृद्धांची सेवा करीत आहे. मानस वृद्धाश्रमाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित मान्यवरांनी मानसच्या सर्व टीमचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी ॲडव्होकेट अमोल भूतेकर, ॲडव्होकेट श्वेता पोळ, ॲडव्होकेट प्रीती पाटील, विजय मोहिते यांनी विशेष सहकार्य केले. तुम्ही आम्हाला मान देऊन या ठिकाणी आले. कार्यक्रम असा मोठा नाही आहे, तुम्ही बघितलं. आश्रमही मोठं नाही आहे, पण आश्रमाचं जे काम आहे ते तुम्ही बघावं. आम्ही काय करतो काय नाही या दृष्टीने आम्ही तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलं. आश्रम आम्ही कसं चालवतो तुम्ही रोज येता बघता, तरी देखील कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि या आश्रमाला आज दुसरं वर्ष पूर्ण झालं त्यानिमित्ताने सगळे एकत्र यावे या उद्देशाने आजचा हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. खूप शॉर्ट नोटीसवरती तुम्ही सगळे आले, त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. आणि हा जो कार्यक्रम आहे आपल्या सगळ्यांसाठी आहे. इथल्या जे आजी आजोबा आहेत राहणारे, त्यांना तुमची सगळ्यांची ओळख व्हावी, त्यांचं मन रमावं, त्यांना काहीतरी नवीन त्यांच्या दृष्टीला पडावं. रोजचेच लोक येतात, रोज आम्ही येतो भेटतो जातो, हे न असता काहीतरी वेगळं त्यांच्यासाठी करावं या उद्देशाने या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली होती. तुम्ही सगळे आलेत, धन्यवाद. आणि यापुढे कार्यक्रम चालू करावा मी अशी विनंती. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी रिजवान बागवान, पुणे. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.